अगदी खुसखुशीत तोंडात विरघळणारी मस्त चवीची अशी ही तिळाची पोळी बनून तयार झालेली आहे। नमस्कार, मी सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण तीळ पोळी किंवा गूळ पोळी कशी करायची ते बघणार आहोत। तर चला मग मस्त अशी ही रेसिपी बनवायला सुरुवात करूयात। तर यासाठी इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे पीठ आपल्याला मैद्याच्या चाळणीने बारीक असं चाळून घ्यायचं आहे। तर याच वाटीने मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे आणि इथे हा मैदा सुद्धा मी चाळून घेतलेला आहे। तर तुम्हाला जर मैदा वापरायचा नसेल तर तुम्ही 2 वाटी गव्हाचं पीठ घेऊ शकता, पण गव्हाचं पीठ छान अगदी बारीक असायला पाहिजे। त्याच्यासाठी तुम्ही गव्हाचं पीठ जे आहे मैद्याच्या चाळणीने अगदी छान बारीक असं चाळून घेऊ शकता। तर या तिळाच्या पोळीचं बाहेरील आवरण अगदी खुसखुशीत होण्यासाठी एक खास गोष्ट आपण यामध्ये घालणार आहोत। तर ती खास गोष्ट म्हणजे हे आहे तांदळाचं पीठ। तर अगदी 2 चमचे तांदळाचं पीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि यामुळे आपली पोळी अगदी मस्त खुसखुशीत होते। तर इथे हे 2 चमचे तांदळाचं पीठ मी घेते। तर जो आपला नाश्त्याचा चमचा असतो त्याच्यापेक्षा थोडासा मोठा असा हा माझा चमचा आहे, त्याच्यामुळे मी 2 चमचे हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तर तुमचा चमचा जर छोटा असेल तर इथे तुम्ही 4 चमचे तांदळाचं पीठ घेऊ शकताय। तर आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत। तर आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही पोळी छान खुसखुशीत होण्यासाठी अजून एक गोष्ट आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि ती गोष्ट म्हणजे तेल। तर तेलाच्या किटलीमधील जी पळी असते त्या पळीने मी 1 पळी हे तेल घातलेलं आहे। तर इथे हे तेल मी गरम न करताच घातलेलं आहे। तर आपल्याला ही पोळी खुसखुशीत करायची आहे, त्याच्यामुळे आपल्याला कडक किंवा गरम तेल यामध्ये करून घालायची अजिबात गरज नाही आहे। तर हे तेल मी या पिठाला व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे। तर आता थोडं थोडं पाणी टाकून याचा आपल्याला छानसा गोळा मळून घ्यायचा आहे, पण हा गोळा आपल्याला खूप घट्टसर किंवा खूप सैलसर करायचा नाही आहे, मध्यम असा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे। तर हे कणिक आपल्याला खूप सैलसर करायचं नाही आहे, पण अगदी छान असं सॉफ्ट असलं पाहिजे असं आपल्याला हा गोळा मळून घ्यायचा आहे। तर इथे पाणी थोडं थोडं टाकून मी मस्त असा हा गोळा भिजवून घेतलेला आहे आणि हा खूप घट्टसर नाही आहे किंवा खूप सैलसर नाही आहे। तर इथे तुम्ही बघू शकता हा सॉफ्ट असा गोळा मी मळून घेतलेला आहे। तर असा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे। तर या कणकेला थोडंसं तेल आपण लावून घेऊया आणि पुन्हा एकदा हलकंसं याला मळवून घ्यायचं आहे आणि यानंतर हा गोळा मस्त असा आपण मुरण्यासाठी ठेवूया। तर साधारण एक 5 ते 10 मिनिटासाठी आपल्याला हा गोळा मुरण्यासाठी ठेवून द्यायचा आहे। तर ही कणिक मी झाकून साधारण एक 5 ते 10 मिनिटासाठी ठेवून देते आणि तोपर्यंत आपण या पोळीसाठी सारण बनवूयात। तर तिळाच्या पोळीचं सारण बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला लागणार आहे ती म्हणजे तीळ। तर इथे मी 1 वाटी हे गावरान तीळ घेतलेलं आहे। तर ही तिळाची पोळी बनवताना शक्यतो आपल्याला हे गावरान तीळ वापरायचे आहेत, पॉलिश केलेलं तीळ शक्यतो वापरू नका। तर या गावरान तीळची चव पोळीमध्ये खूप छान लागते, त्याच्यामुळे आपल्याला इथे गावरान तीळच वापरायचे आहेत। तर इथे मी सगळ्यात आधी वाटीचं प्रमाण तुम्हाला सांगते। इथे मी 1 वाटी तीळ घेतलेली आहे, 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस, अर्धी वाटी इथे मी बेसन घेतलेलं आहे आणि 3.5 वाटी हा चिरून घेतलेला गूळ घेतलेला आहे। कोरडं मिश्रण जितकं आहे तितकाच गूळ आपल्याला घ्यायचा आहे। आणि आता वजनामध्ये म्हणाल तर 100 ग्रॅम तीळ घेतलेले आहे, 100 ग्रॅम शेंगदाणे, 50 ग्रॅम सुक्या खोबऱ्याचा कीस आणि 50 ग्रॅम इथे मी बेसन घेतलेलं आहे आणि 300 ग्रॅम हा चिरून घेतलेला गूळ घेतलेला आहे। तर वाटीने म्हणाल तर हे कोरडं मिश्रण तुम्ही जितकं घेतला आहात तेवढाच आपल्याला गूळ घ्यायचा आहे चिरून किंवा खिसून। वजनाने म्हणाल तर हे सगळे कोरडे मिश्रण मिळून जितकं वजन होईल तेवढा गूळ आपल्याला घ्यायचा आहे। या प्रमाणामध्ये छान गोड अशा पोळ्या होतात, पण तुम्हाला जर जास्तच गोड आवडत असेल तर साधारण एक 50 ग्रॅम किंवा साधारण एक छोटी अर्धी वाटी अजून थोडासा गूळ वाढवला तरीही चालू शकतं, पण यापेक्षा कमी गूळ घेऊ नका, नाहीतर मग खूपच फिक्या अशा पोळ्या तयार होतील। तर इथे मी 1 वाटी तीळ, 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, पण तुम्हाला जर शेंगदाणे घालायचे नसतील तर इथे तुम्ही 2 वाटी तीळ वापरू शकताय। तर इथे हा जो गूळ मी घेतलेला आहे तो साधाच घेतलेला आहे। तर इथे आपल्याला चिक्कीचा गूळ घ्यायची अजिबात गरज नाही आणि हा गूळ शिजवायची किंवा वाफवायची अजिबात गरज नाही। तर हा अगदी साधा जो आपण घरी खिरीसाठी किंवा कुठल्याही गोडाच्या पदार्थासाठी आणतो तो साधाच गूळ आपल्याला इथे वापरायचा आहे। पण हा गूळ घेताना एक काळजी घ्यायची आहे,
ती म्हणजे हा गूळ छान मऊसूद असला पाहिजे। गुळाचे खरखरीत असे खडे असतात आणि अतिशय टणक असा जो गूळ असतो तो आपल्याला अजिबात इथे वापरायचा नाहीये। तर इथे तुम्ही गूळ हा बघू शकता, तुम्हाला हा चिरलेला जो गूळ आहे मी थोडासा हातामध्ये घेऊन आणि दाबून अशा पद्धतीने दाखवते। तर हा चिरलेला जो गूळ आहे असा तुम्ही छान दाबून बघितला तर याचा छान असा गोळा होतो, छान असा मऊसूद पेढा बनतो। तर असा गूळ आपल्याला इथे वापरायचा आहे आणि हा गूळ आपल्याला छान बारीक चिरून किंवा खिसूनच वापरायचा आहे, म्हणजे हे सगळं मिश्रण आपलं छान एकजीव होतं। तर आता आपण हे तीळ, शेंगदाणे, खोबरं आणि बेसन जे आहे ते छान असं खरपूस भाजून घेणार आहोत। तर इथे मी कढई गॅसवरती ठेवलेली आहे। सगळ्यात आधी इथे मी तीळ भाजून घेते। तर सुरुवातीला कढई तापेपर्यंत गॅस मी मोठा ठेवला होता आणि कढई छान तापलेली आहे, गॅस मी कमी केलेला आहे। तर अगदी 2 मिनिटे आपल्याला हे तीळ छान असे भाजून घ्यायचे आहेत। तर तीळ छान खमंग भाजले पाहिजेत, खमंग असा त्याचा वास आला पाहिजे, छान फुलून आले पाहिजेत आणि असे तडतडले पाहिजेत। तर असे झाले की हे तीळ आपले भाजले समजायचं। आणि आता हे तीळ आपण काढूयात आणि शेंगदाणे आता आपण भाजून घेऊयात। तर शेंगदाणे सुद्धा आपल्याला एक 3 ते 4 मिनिटे मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत आणि खरपूस असे हे शेंगदाणे भाजले गेले पाहिजेत। तर खमंग खरपूस असे हे शेंगदाणे भाजून झालेले आहेत। तर आता हे सुद्धा मी काढून घेते। शेंगदाणे काढून झाल्यानंतर मी गॅस अगदी मंद ठेवलेला आहे आणि आता हे सुकं खोबरं जे आहे याचा किस तो मी परतून घेते। तर सुक्या खोबऱ्याचा किस अगदी एक अर्धा मिनिट आपल्याला परतून घ्यायचा आहे, कारण कढई खूप तापलेली आहे। अगदी अर्ध्या मिनिटामध्ये हे खोबरं आपलं छान भाजून होतं। तर हे खोबरं आपल्याला खूप जास्त भाजायचं नाही आहे, अगदी हलकंसं भाजलं की लगेच आपण काढून घेणार आहोत। आणि याच्यामध्ये आता आपण हे बेसन भाजणार आहोत। तर बेसन भाजताना यामध्ये तूप, तेल काहीही न वापरता आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। तर बेसन सुद्धा हलका रंग बदलेपर्यंत आणि खमंग असा याचा सुवास येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तर हे बेसन भाजण्यासाठी साधारण एक 3 ते 4 मिनिटे लागतील। अगदी बारीक गॅसवरती हे भाजून घ्यायचं आहे। तर इथे बेसनाचा जो रंग आहे तो हलकासा बदललेला आहे, खमंग याचा सुवास येत आहे आणि आता हे बेसन भाजून झालेलं आहे। तर आता मी गॅस बंद करते आणि हे बेसन काढून घेते। तर इथे या सारणासाठी आपण जे जिन्नस भाजून घेतलेले आहेत ते छान खमंग आणि खरपूस भाजून घ्यायचे आहेत आणि याच्यामुळेच आपली पोळी मस्त खमंग आणि खरपूस लागते। तर इथे भाजून घेतलेले सगळे जिन्नस थंड झालेले आहेत आणि आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून दळून घेणार आहोत। तर इथे शेंगदाण्याची सालं जी आहे ती मी काढणार नाही आहे, पण तुम्हाला हवं असेल तर शेंगदाण्याची सालं काढून तुम्ही वापरू शकताय। तर हे मी साल न काढता असेच वापरणार आहे। तर आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून छान असं वाटून घेणार आहोत आणि हा गूळ सुद्धा आपल्याला याच्याबरोबरच वाटायचा आहे, त्याच्यामुळे गूळ अगदी छान बारीक चिरलेला किंवा खिसून घेतलेला असावा। गुळाचे खडे अजिबात वापरू नका। तर इथे सगळे जिन्नस मी मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते। तर इथे आपल्याला सगळे जिन्नस वेगवेगळे दळून घ्यायची आणि मग नंतर मिक्स करायची अजिबात गरज नाही आहे। तर सगळं आपण एकत्रच करणार आहोत आणि हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत आणि हे छान एकजीव सुद्धा होतं। तर याच्यामध्येच मी बेसन सुद्धा घातलेलं आहे आणि आता आपण हे मिक्सरला फिरवणार आहोत। तर इथे मी वेलची किंवा जायफळ अजिबात वापरलेलं नाही आहे, पण तुम्हाला जर घालायचं असेल तर आता याच्यामध्ये तुम्ही वेलची आणि जायफळ घातला तरी चालू शकतं। तर आता मिक्सरला फिरवताना सुरुवातीचा 1 मिनिटभर मिक्सर चालू बंद करत फिरवायचं आहे, म्हणजे सगळे जिन्नस छान एकजीव होतील आणि गूळ सुद्धा व्यवस्थित मिक्स होईल। आणि त्यानंतर मिक्सर एकसारखा चालू करून तुम्ही मिश्रण हवं तेवढं बारीक करू शकताय आणि मध्ये मध्ये चमचाने हे मिश्रण छान असं ढवळून घेऊन आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तर हे सारण जेवढं आपल्याला बारीक हवं आहे तेवढं बारीक आपण हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तर इथे हे मिश्रण मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकताय याचा मस्त असा गोळा बनत आहे आणि अगदी परफेक्ट असं हे आपलं सारण जे आहे ते बनून तयार झालेलं आहे। अगदी मऊसूद असं हे सारण बनून तयार झालेलं आहे। तर आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि याचा मस्त असा आपण आता एक गोळा बनवूया। तर अगदी छान असं हे सारण आणि अगदी परफेक्ट असं हे सारण बनून तयार झालेलं आहे। अगदी परफेक्ट मऊसूद असा हा सारणाचा गोळा आपला बनून तयार झालेला आहे। तर हे असं सारण बनवून तुम्ही एखाद्या डब्यामध्ये घालून अगदी 1 महिना किंवा 2 महिन्यासाठी ठेवू शकताय आणि जेव्हा हवं तेव्हा तुम्ही अगदी झटपट ही तिळाची पोळी बनवून खाऊ शकताय। तर हे सारण तुम्ही अगदी 2 महिने जरी ठेवला तर खूप छान असं राहतं। तर परफेक्ट असं हे सारण आपलं तयार झालेलं आहे आणि आता आपण पोळी बनवायला सुरुवात करूयात। सारण एका भांड्यामध्ये काढून ठेवलेलं आहे। कणिक जी भिजवून ठेवली होती ती छान भिजलेली आहे
आहे आणि आता आपल्याला पोळी लाटण्यासाठी इथे हे तांदळाचं पीठ लागणार आहे। तर इथे तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही इथे मैद्याचा वापर केला तरी चालू शकतो, पण तांदळाच्या पिठाने पोळी मस्त खुसखुशीत होते आणि ती छान अशी लाटली जाते, कारण तांदळाचं पीठ अगदी छान खसखशीत असतं। तर आता कणकेचा छोटासा गोळा मी घेतलेला आहे आणि हाताला थोडंसं तांदळाचं पीठ लावून या कणकेची वाटी बनवायची आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला जर वाटी बनवायला जमत नसेल तर तुम्ही हा गोळा पुरीसारखा लाटून घेतला तरीही चालू शकतं। तर आता या वाटीमध्ये आपण हे जे बनवलेलं सारण आहे ते सारण आपण भरूयात। तर इथे सारण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कितीही जास्त किंवा कमी वापरू शकता। तर हे जे आपण कणिक भिजवलेलं आहे ते इतकं छान भिजलेलं आहे की यामध्ये अगदी भरपूर सारण बसतं आणि पोळी अजिबात फाटत नाही। सारण भरल्यानंतर याचा हा गोळा अशा पद्धतीने बंद करून घ्यायचा आहे आणि जास्तीची जी कणिक आहे ती आपण अशा पद्धतीने काढून घेणार आहोत आणि याचं तोंड आपण व्यवस्थित बंद करणार आहोत, म्हणजे सारण अजिबात बाहेर येणार नाही। तर हा मस्त आपला गोळा बनून तयार झालेला आहे आणि आता आपण पोळी लाटून घेऊयात। तर हा गोळा हातामध्ये अशा पद्धतीने थोडासा दाबून आणि नंतर पोळपाटावर ठेवून अशा पद्धतीने थोडासा परत दाबून घ्यायचा आहे, म्हणजे याच्या आत भरलेलं सारण सगळ्या बाजूला एकसारखं पसरलं जाईल। तर अशा पद्धतीने हे सारण पसरवून घ्यायचं आहे। त्यानंतर पिठामध्ये घोळवून ही पोळी आपण लाटून घेणार आहोत। तर तिळाची पोळी खायला अगदी काठापर्यंत सारण असेल तरच छान लागते। तर या पोळीतील सारण अगदी काठापर्यंत असणार आहे, यासाठी मी 2 प्रकार तुम्हाला सांगणार आहे। तर हा पहिला जो आहे तो आपला नेहमीचा प्रकार आहे किंवा पद्धत आहे। तर अशी पोळी लाटून घ्यायची, आपलं नेहमीचं सारण बनवायचं, अशी पोळी लाटून घ्यायची आणि पूर्ण पोळी लाटून झाल्यानंतर साईडला जी जास्तीची कणिक दिसत आहे ती सुरीने अशा पद्धतीने आपल्याला कट करून काढायची आहे, किंवा तुम्ही इथे मोठ्या झाकणाचा वापर जरी केला तरी सुद्धा चालू शकतं। झाकणाच्या साहाय्याने गोल अशी पोळी तुम्ही बनवू शकताय। तर कडेचं जे कणिक होतं ते मी काढून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला ही पोळी छान अशी लाटून घ्यायची आहे आणि आता ही पोळी तुम्ही बघू शकताय सगळ्या बाजूनी छान अगदी काठापर्यंत हे सारण पसरलेलं आहे। तर हा झाला पहिला प्रकार आणि नेहमीचा प्रकार। तर दुसरी पद्धत किंवा प्रकार मी तुम्हाला दाखवते। तर इथे आपल्याला थोडंसं सारण घ्यायचं आहे। तर जेवढ्या पोळ्या तुम्ही लगेच करणार आहात तेवढंच आपल्याला इथे सारण वापरायचं आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे, या सारणामध्ये अगदी 4 ते 5 थेंब पाणी टाकायचं आहे। पाणी टाकून आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे मी एक पोळीसाठी लागणारं जे सारण आहे ते घेतलेलं आहे आणि याला 4 ते 5 थेंब पाणी टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेते। या पद्धतीने सारण बनवून जर तुम्ही याची पोळी बनवला तर पुरणाची पोळी बनवताना जसं पुरण एकसारखा पसरला जातो तसंच हे सारण पोळीमध्ये छान असं पसरलं जातं। तर आता यापासून मी तुम्हाला पोळी बनवून दाखवते। तर इथे मी हा छोटा गोळा घेतलेला आहे आणि या तांदळाच्या पिठीमध्ये छान घोळवून याची वाटी बनवलेली आहे आणि आता आपण हे जे सारण आहे हे यामध्ये भरून घेऊयात। पुरणपोळीचं जसं पुरण असतं तसंच अगदी सॉफ्ट असं हे सारण बनून तयार झालेलं आहे। तर हे आता आपण या वाटीमध्ये भरून घेऊयात आणि ही कणकेची वाटी छान अशी आपण बंद करून घेऊयात आणि छान याचा गोळा बनवून तांदळाच्या पिठीमध्ये घोळवून आपण मगाशी जशी पोळी लाटली तशी याची पोळी लाटायची आहे आणि अगदी सहज याची पोळी लाटून होते। तर तुम्ही जर भरपूर प्रमाणात सारण बनवून ठेवलं असेल तर त्या सगळ्या सारणामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे। तर ज्या वेळेला तुम्ही जेवढ्या पोळ्या करणार आहात तेवढ्याच सारणामध्ये आपल्याला हलकंसं पाणी टाकायचं आहे। तर ही पोळी लाटताना तुमच्या लक्षात येत असेल अगदी छान अशी एकसारखी ही पोळी लाटली जाते। तुम्ही बघू शकता आतील सारण अगदी सहज असं पसरलं जात आहे। तर ही पोळी लाटताना पुरणाची पोळी जशी आपण लाटतो आणि पुरण सगळीकडे एकसारखा पसरतो तशीच पोळी आपली ही लाटून होते। तर इथे अर्धी पोळी लाटून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकाल की हे जे सारण आहे ते अगदी काठापर्यंत पसरलेलं आहे आणि खूप छान अशी आपली पोळी लाटून होत आहे। तर नेहमीच्या पद्धतीपेक्षा थोडीशी वेगळी अशी पद्धत वापरून तुम्ही जर पोळ्या बनवला तर अगदी झटपट बनतील आणि साईडचं जे जास्तीचं कणिक आहे ते तुम्हाला एखाद्या चाकूने किंवा झाकणाने काढायची अजिबात गरज पडणार नाही। तर ही पोळी तुम्ही बघू शकता अगदी काठापर्यंत हे जे पुरण आहे किंवा सारण पसरलेलं आहे। तर अगदी परफेक्ट अशी ही पोळी बनवून तयार झालेली आहे आणि याच पद्धतीने आणखीन मी पोळ्या बनवलेल्या आहेत। तर या पोळ्या आता आपण छान अशा खरपूस भाजून घेऊयात।
तर इथे तवा छान गरम झालेला आहे आणि तव्यावरती ही पोळी मी घातलेली आहे। तर दोन्ही साइडने छान तूप टाकून आपल्याला मस्त खरपूस अशी ही पोळी भाजून घ्यायची आहे। तर या तिळाच्या किंवा गुळाच्या पोळ्या भाजताना गॅस खूप मोठा ठेवायचा नाही आहे। सुरुवातीला तवा तापल्यानंतर गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि कमी गॅसवरतीच किंवा मध्यम गॅसवरतीच आपल्याला या सगळ्या पोळ्या भाजून घ्यायच्या आहेत। तर इथे बघू शकता तुम्ही अगदी मस्त खरपूस अशी ही पोळी भाजून होत आहे आणि या पोळ्या मस्त खमंग आणि खुसखुशीत होतात। तर अशा पद्धतीने तुम्ही या पोळ्या जरूर करून बघा, मस्त अशा या पोळ्या बनून तयार होतात। तर दोन्ही साइडने मस्त तूप टाकून या पोळ्या मी खरपूस अशा भाजून घेते। गॅस मी मध्यमच ठेवलेला आहे। तर इथे अगदी छान खमंग आणि खरपूस अशी ही पोळी भाजून झालेली आहे। तर ही पोळी आता मी काढून घेते आणि याच पद्धतीने राहिलेल्या पोळ्या आपल्याला मस्त खरपूस आणि खमंग अशा भाजून घ्यायच्या आहेत। तर इथे मस्त अशी तूप टाकून मी खमंग पोळी भाजून घेत आहे। तर अगदी छान खमंग याचा सुवास येत आहे आणि छान अशा पोळ्या आपल्या बनवून तयार होत आहेत। तर अगदी खमंग खरपूस मस्त चवीची आणि अगदी खुसखुशीत अशी ही तिळाची पोळी किंवा मग गुळाची पोळी बनून तयार झालेली आहे। तर ही पोळी बघू शकता तुम्ही मस्त अशी खुसखुशीत तयार झालेली आहे। तर या पद्धतीने तुम्ही या पोळ्या जरूर करून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद। तर इथे एक पोळी मी तुम्हाला तोडून दाखवते। तर इथे तुम्ही बघू शकता अगदी खुसखुशीत अशी ही पोळी बनून तयार झालेली आहे। तर सगळ्या पोळ्या अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त चवीच्या बनून तयार झालेल्या आहेत आणि याचं सारण अगदी काठापर्यंत मस्त हे पसरलेलं आहे।